शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी यंदाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार स्वीकारताना पुरस्काराची 25 लाख रुपयांची रक्कम लता मंगेशकर मेडिकल फाउंडेशन दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलसाठी देण्याची घोषणा केली होती। त्यानुसार हा मदतीचा धनादेश लता दीदींकडे सुपूर्द करण्याचा छोटेखानी सोहळा पेडर रोड इथल्या प्रभुकुंज निवासस्थानी आज सायंकाळी पार पडला। राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे, उषा मंगेशकर, झी 24 तास आणि डीएनएचे मुख्य संपादक डॉक्टर उदय निरगुडकर या प्रसंगी उपस्थित होते। बाबासाहेब पुरंदरेंच्या वतीने पुण्यात उभारण्यात येत असलेल्या शिवसृष्टीसाठी 5 लाख रुपयांच्या मदतीचा धनादेश लता दीदींनी यावेळी बाबासाहेबांकडे सुपूर्द केला। या श्रीमंत सोहळ्याची ही खास एक्सक्लुझिव्ह दृश्य फक्त झी 24 तासच्या प्रेक्षकांसाठी। बाबा बोललो होता त्यांच्याशी तर ते बोलले आम्ही 5 ते 10 मिनिटात या निधी वाढत राहावा, जो काय निधी आहे तो कोटींनी व्हावा। चादर डिकल्सच्या नंतर आज जवळजवळ 150 वर्ष जर त्याचं हॉस्पिटल चालू शकतं तर मग या निधीत तर कायम स्वरूपामध्ये शतकानुशतक दीनानाथ मंगेशकर या नावाचं हॉस्पिटल केवळ एका पुण्यातच नाही तर जिल्ह्यावरती त्याची शाखा असणार प्रचंड महत्त्वाकांक्षा आहे। आणि प्रचंड महत्त्वाकांक्षा आपण मनामध्ये ठरलं की काही अयोग्य नाही, योग्य आहे। हा चेक मी महाराष्ट्र कीर्ती सौरभ प्रतिष्ठान साठी बाबासाहेबांना देते 5 लाख। महाराष्ट्र भूषण पुरस्काराचा निधी या हॉस्पिटलला मिळणं मला वाटतं ते वेगळं महत्त्व आहे। याचा अर्थ जवळजवळ या राज्यातल्या 12 कोटी जनतेच्या प्रत्येकाचं काही ना काही कॉन्ट्रीब्युशन या ह्याच्यामध्ये गेलं आणि मला वाटतं की बाबासाहेबांनी हा जो या हॉस्पिटलच्या कामाचा सन्मान केलाय मला त्या अमाऊंट मोठी आहे पण ही त्याची दृष्टी आहे। कारण शेवटी महाराष्ट्र भूषण पुरस्कार यातना स्वाभाविक राज्याचा एक गौरव असतो, त्या व्यक्तीचा गौरव होतो या आयुष्यात त्या व्यक्तीमुळे त्या पुरस्कार आणि त्या राज्याचं खरा अर्थाने तो गौरव असतो। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।